निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, हा बोला ताई. हा, स्वामी ओम चॅनल आहे ना? हो ताई, बोला ना. सुनीता ताई. हो हो हो. अयो आहो, मला का नाही फोन लावायचा होता, पण कसं बोलू समजतच नव्हतं. काय अनुभव शेअर करायचा आहे का तुम्हाला? होय आहो, होय आहो. हा, कुठून बोलताय ताई? मी ना म्हणजे सोलापूर जिल्हा आहे, माढ तालुका आहे. अच्छा अच्छा. आणि कधीपासून हा आहेत तुम्ही सेवेत? अहो, असं काय झालं माहितीये का, माझ्या 10-15 वर्षापूर्वी मी दत्तांचं असं करायची भरपूर. अच्छा अच्छा. हा हा हा. हा, जॉईंट फॅमिली आहे आमची, अशी 5 जणी भाऊ आहे, तिघी बहिणी आहे, असं मोठं कुटुंब आहे आमचं. हा हा हा. हा, पण आमच्या असं घरात कधी आवडत नव्हतं, तरी पण मी अच्छा. दत्तांचं करायची, खूप भरपूर करायची. हा 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 हा. मग नंतर असं परत घरची म्हणायला लागली, तू उपास करत जाऊ नको, एवढं मोठी फॅमिली, आपल्याला भरपूर काम करावं लागतंय. आई ग. तरी पण मला हा हा. वाटायचं करावं. मी पिवळं गुरुवार करायची, पिवळी साडी, पिवळी खिचडी, अरे वा. संध्याकाळी नैवेद्य. हा, म्हणजे बापरे. पिवळी खिचडी करायची. हा, हा 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 3 घास करायची, त्यातला एक गाईला, एक कुत्र्याला चारायची, एक स्वतः मी खायची न बोलता. हा हा. खायची बरं का. नंतर मग परत असं विसरूनच गेली. परत मग मुलं झाली, 2 मुलं आहे ती. हा हा. हा, आणि मुलं. मोठे आहे ती. अहो, आता BSc अग्रीला एक शेवटच्या वर्षाला आहे, एक 3ऱ्या वर्षाला आहे. अरे वा. हा, मस्त चांगली ती शिकतायत मुलं. मुलं. हा हा. हो, छान आहे ते. हो, त्याला MDच व्हायचं होतं, मेडिकल मध्ये गेलं, पण कोरोनामध्ये काय झालं, मार्क 83 हा. पडले आणि ओपन मध्ये असल्यामुळे आम्हाला पैसे भरावं लागायचं ना भरपूर. बरोबर बरोबर. मग त्यामुळे त्याला जाताच आलं नाही हो हा. मेडिकलला. मग काय अनुभव आला ताई? मग हा, आता 1 वर्षापूर्वी माझ्या भावाचं लग्न झालं. मग त्यांच्या लग्नात मी फोटो बघितला, असं कोणी कोणी दिलेलं ही, कसला? म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो दिलेला हा हा बघितला हो. हा हा हा. आणि मग मी म्हणलं, मला पण असं वाटतंय की स्वामींचं करावं. मी बघती, ऐकती, माझा काही मोठा मोबाईल नाही कधी, हा असं मी हा काय असे. हा, मग नंतर मग मला म्हणले, अहो ह्याची लय सेवा करावी लागते, लय कडक असतंय, ह्याला काही हा. चालत नाही. हम्म. तरी पण मग मी करायला लागली बरं का. हा मग हा. आता सध्या मग मी माझ्या बहिणी बरोबर अक्कलकोटला गेलते मागच्या 3 महिन्यात. अच्छा. हा हा. हा, मग तेव्हापासून मग म्हणलं, आता स्वामी समर्थ सारामृत आणावं, वाचावं. ही वाचती मी, हा. वाचते, पण स्वामींनी भरूच लय अनुभव दिला अहो. खरंच अरे चांगलं वा. झालं बरं काय दिला, काय दिला? सांगते की, अहो माझ्या मुलाला ना एक सर असं खूप त्रास द्यायचा, खूप कोण हुशार आहे द्यायचा बरं का त्रास? ती. सर द्यायचं ना, आता मागचं कालचं शिक्षक. सांग, ती खूप हुशार आहे बरं का, सगळ्याशी मदत पण करतो. मी सांगते बाबा, सगळ्याला मदत करत जा, आपण पण गरिबीतनं चालू वर. हो हो बरोबर. हा, आणि मग ती सर काय म्हणायचं, तुला काम कर, भरपूर काम कर. मग त्याला थोडा मध्ये गेल्या वर्षी खूप आजारी होता काय ती. बोलायचे सर? मग म्हणायचे, तूच सगळं काम करायला पाहिजे, तू इतकी मदत करतोय म्हणल्यावर कर, तू सगळं काम तू एकटाच करायचं. अरे बापरे. हा हा. आणि मग काय म्हणायचं, मग हे म्हणायचं, कसं करू आंटी मी, आम्हाला येते पडला ते. हा हा. मग मी म्हणलं, स्वामी मी इतकं चांगलं करते, मी सगळ्याला मदत करते, गोरगरिबांनी पण लय मदत, माझ्या बायकोला कामाला येते त्या बरं का, मी सगळ्यांना मदत करते. खरं ताई, लय सगळ्यांचं बघते मी. हा. मग चांगली म्हणलं, गोष्ट आहे. स्वामी माझ्या मुलाला म्हणलं, असं का करता हो सर, म्हणावं तुम्ही, तेवढं हं. तर सांगा की त्यासनी. हा हा हा. तू इतका हुशार आहे, माझं चुकलं, तू खरं चांगला माणूस आहे. हा हा. आणि मग असं झालं, मग त्याला मार्क पण लय पडले अहो, सगळ्या विषयात फर्स्ट होती. अरे वा. हा, आणि स्वामींनी मला स्वप्नात पण असं, म्हणजे सारामृती वाचते ना, मला करतो, हा. अरे वा. उठ तू कर, मला मग असं आता सर कामात. चांगले वाटतात का त्याच्याशी? आता चांगलं नवं, इतकं रात्री मी इतकी हसली, हं. माझा कधी फोन लागते, मी पहिल्यांदाच फोन केला तुम्हाला. पण मी तुमचा अनुभव इतकं ऐकते ना, खरंच मॅडम, तुमचा खरंच आवाज लय चांगला, मी रोज ऐकते तुमचं. मी रानात शेतात खरं तुमचा झाडलोट आवाज करताना ब्रेक होतोय, सारखं मध्ये मध्ये ऐकते. आवाज ब्रेक होतोय ताई. होतंय का? मग थांबा, मी तुमचं सगळं ऐकते हो, सगळं. म्हणजे नाही, रानात असं काम करताना पण माझं चालूच असते. म्हणलं मला अरे या वा. मॅडमशी कधी बोलायला भेटल. आई गं. हं. खरंच आहो,
खरंच माझी स्वामीने आज तर खरंच पूर्णच केली बघा. मी संध्याकाळी काय करते माहितीये का, हा. झोपताना आपलं एक माळ जप करते. तुम्ही असं ऐकते हो तुमचं मी. बरोबर बघा साधी बरोबर. सोपी जरी पूजा केली ऐकली तर देव हो, आपलं ऐकते. अगदी खरंय. ती जाते स्वामींपर्यंत. जे होय करतो अहो, ते मात्र मनापासून करायचं ताई. होय अहो. माझ्या मालकांचं पण ना चांगलं होतं हो. मग त्यांचं एकाएकी असा झटका आला ना, बायपास झाली हो. अरे बापरे. होय अहो, बायपास सर्जरी झाली. मग मुलीला पैसे भरायला ठेवले व ऊसाचं किती पैसे येतो 5 एकर जमीन आहे. शेतीच हो, करून करून किती येतंय व निम्म बरोबर. राहतं निम्म जातं. हो. मग त्याला सगळं ऑपरेशनला पैसे गेलं ना. कोरोनामध्ये त्यांचं मोठं काही ऑपरेशन नाही. झालं. तुम्हाला स्वामी भरभरून देतील अजून. काय ग खरंच कितीतरी व. पटीने देतील ताई अजून. अहो, मला खरंच लयच भारी वाटलं व. आज म्हणलं हे खरंच ताईंचं चरणच खरंच स्पर्श नाही हो माझा कसं ताई. काय झालं काय हा? आपण सगळे हा? एकाच रांगेतले होय कारण अहो. आपण सगळे स्वामींचे सेवेकरी आहेत. आणि मी सांगू का, तुम्हीच माझं गुरु खरं म्हणलं तर. मी तुमचं ऐकूनच मी स्वामींचं केलं आणि मला खरंच व. आणि मला सगळ्या इतक्या बायका म्हणतात आंटी तुम्ही खूप चांगला आहे, तुम्ही इतकं चांगलं सगळ्याचं. मला कसं वाटतं सगळ्यांचं मला कळतं व मनातलं. एकाला कुणाला भूक लागली तर म्हणते ताई हा असू त्या द्या खा हा बाई खा. हा? हा खूप चांगला विचार आहे तुमचा. तर होय स्वामी अहो तुमचं खरंच. जाणणारच ताई. होय अहो खरंच. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण असल्या ना हा. माझं काम होतं. मला हो वाटलं ना ना. आज बाई माझ्यात हा लेबर नाही काय करायचं मी, तर हा. होतच काम होतच व. मग इथे तीच लेबर नाही. होणारच ताई, हा होणारच. होणारच खरं व. तुमचं. मला आणि एवढंच मुलं वाटतं पण आता. बघा किती पुढे जातील. आणि होय अहो. तुम्हाला हे काय थोडे पैसे कितीतरी पैशात लोळाल तुम्ही. काय व खरंच व तुमच्या तोंडात साखर पडून मी कधी. होणार ताई, तुम्ही होणार. खरं कुठून असता हो तुम्ही, राहायला कुठं आहे तुम्ही? इथे मुंबई कल्याणला. आहे का? माझा मुलगा कल्याणला. पुण्याला आहे, शिवाजीनगरला आहे हो. हा हा हा. त्याला पण स्वामी मला सेवा करायला सांगा हा ताई. हो अहो मी सारखी म्हणते रात्री मी बघ म्हणलं आपलं स्वामींना ऐकलं मी. मला म्हणलं तू आंटी इतकं कुणाचं ऐकते ग, एवढं काम असतंय. आलं म्हणलं मी ना एक सुनीता ताई आहे त्या, त्यांचं स्वामी चॅनल आहे त्याचं मी सगळं व्हिडिओ बघते र. मला म्हणते इतकं काम असतं. अहो लय काम असतंय. जरशा आहे त्या, खरंय शाळा आहे खरंय. त्या, शेती आहे. आणि मग त्याच्यात कसं आहे मिस्टर आजारी असतात हो, त्याच्यामुळे ओझं उचलायचं नाही. बरोबर. नका नका उचलायला लावू. हं. आणि मग मला म्हणतो तू कशाला करते ग इतकं, तुला होत नाही. अहो, असू द्या काय होत नाही मला. अहो, खरं गुरुवार असला ना भूक लागत नाही काय नाही, दिवसभर स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ खरंय सारखं ताई, म्हणत. खरंय. होय ना. हम्म. असं खूप मला. छान ताई. मी तुमचे सगळे शेअर करते हा ताई. होय 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 खरंच हो. मी नंतर आता मला जॉईन करायला भेटेल का हो तसं? मला मेसेज करा तुम्ही. बरं असं करी मी. आता मुलगा आलाय बरं का इथं घरी हा हा. मग धुळ्याला. मेसेज करा. मग हा मग तुम्ही त्याला त्या सगळ्या ग्रुपवर जॉईन होऊन जाल हा. होय अहो मला का नाही तुम्हाला खरंच लिंक कुणाला येईल. मदत करा. त्या हा लिंक हा वर क्लिक करा हा ताई. हा हा हो 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 श्री स्वामी समर्थ चालतंय. ताई. हा हा श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.